फळांचो राजा म्हणजे आंबो, आणि ह्यो जर आंबो देवगडचो हापूस असत तर ह्याच्यापेक्षा भारी काहीच नाही. तुमका पण जर हापूस आंबो हवो असत तो पण देवगडचो, तर आजची ही व्हिडिओ फक्त तुमच्याच साठी. आम्ही आज इल्लो देवगड मधील पाळेकरवाडी या गावामध्ये. आमका होतो अस्सल देवगड हापूस आंबो. सगळ्यात पहिले तुम्ही हे झाडाक लागलेले आंबे बघा, किती जास्त प्रमाणात असत ते. या पाळेकर बंधूंची जवळपास 400 पेक्षा जास्त आंब्याची कलमा असत, त्यामुळे तुमका लागत तितको आंबो ह्यांच्याकडनं मिळान जातलो, तो पण अगदी रिझनेबल रेट मध्ये. कमी उंचीवरती असलेलो आंबो अशा प्रकारे हातान काढलो जाता, तर जास्त उंचीवरती असलेलो आंबो झाडावरती चढान काढूचो लागता. आंबो काढूसाठी लागणारी ही असत दोन महत्वाची हत्यारा. ह्या जा हत्यारा असा ना, हे का घळ म्हटलो जाता. लांब लचक अशी काठी असताना त्याका एक जाळा लावलेला असता, आणि त्या जाळ्याकच लावलेला असता ब्लेड. आंबो काढल्याच्या नंतर डायरेक्ट ह्याच्यातच पडता. ह्या जा हत्यारा असा ना, हे का शिकारनी म्हटला जाता. झाडावर काढलेलो आंबो ह्याच्यात ठेवलो जाता, आणि ह्या भरल्याच्या नंतर अशा प्रकारे ह्यो आंबो रसीच्या साह्यान खाली दिलो जाता. गाववाल्यांनु या पाळेकर बंधूंकडे तुमका हापूस आंब्यासोबत पायरी आंबो, केशरी आंबो आणि बिटको आंबो देखील मिळान जातलो. संपूर्ण महाराष्ट्रात जिकडे तुमका आंबो हवो तिकडे हे पाळेकर बंधू त्यांचो आंबो पाठवत असतात. सोबतच फक्त पुण्यामध्ये होम डिलिव्हरी सर्व्हिस देखील ह्यांची चालू असा. काढलेले सगळे आंबे गाडीत भरून आम्ही निघालो यांच्या घरात जाऊसाठी, जिकडे की आंबो व्यवस्थितरित्या असो पॅक केलो जाता. तुमका पण अस्सल देवगड हापूस आंबो हवो असतात तर रोशन पाळेकर यांचा नंबर स्क्रीन वरती येत असा. आता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, 2 दिवसात तुमका आंबो मिळून जाईल. यंदाच्या वर्षाचे आमचे आंबे खरेदी करून झालेले असतात. तुम्ही पण यांच्याकडनं आंबे खरेदी करा आणि अस्सल देवगड हापूसचो आनंद घेवा.